स्तुती करतो प्रभूची आजच्या दिवसाबद्दल. एक नवीन वर्ष प्रभूनं सोमगल यांना दिलं आणि बायबल सांगतं की आयुष्य वाढवणं फक्त परमेश्वराच्या हातामध्ये आहे. पृथ्वी तलावरचं आमचं जीवन जसं मी पाहतो त्याचं मला कळतं की हे संकटानं, त्रासानं, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नानं भरलेलं आहे. असंही लिहिलं शास्त्रामध्ये, ज्या पद्धतीचे पाश सैतान त्याच्या लोकांना जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी, त्याच्या लोकांचा नाश करण्यासाठी आणि प्रभूनं दिलेलं आयुष्य त्यांनी उपभोगू नये. देव आम्हाला जीवन देतो, परंतु दिलेलं जीवन उपभोगण्याची पण कृपा देवानेच पुरवायला पाहिजे. देवानं जीवन दिलं ठीक आहे, परंतु ते उपभोगता आलं पाहिजे. कसं उपभोगणार? उपभोगण्याची पद्धत काय? समजा मी म्हटलं की देवाने मला एवढे वर्ष सांभाळलं, परंतु तुम्ही उपभोगलं का? आणि तुम्ही ते उपभोगलं तर ज्या टप्प्याला तुम्ही आला त्या टप्प्यामध्ये तुमच्याकडं एक समाधान असतं, सॅटिस्फॅक्शन, की देवानं इथपर्यंत माझं सहाय्य केलं. म्हणून इस्रायल लोक ज्या त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं ना, तर जसं मी पाहतो की तो म्हणतो एबेनेझर, एक शिळा उभी केली आणि तिथं तो म्हणतो की एबेनेझर म्हणजे देवानं इथपर्यंत माझं सहाय्य केलं. कुठपर्यंत? ज्या टप्प्याला तुम्ही आला त्या टप्प्यामध्ये जर तुमच्याकडे समाधान असेल तर मुखातनं तो शब्द निघतो. कोणता? इथपर्यंत प्रभू माझ्या संगती होता. आमच्या बरोबर कोण आहे हे नाही महत्वाचं, आमच्या बरोबर देव आहे का हे महत्वाचं आहे. आणि सगळे सोडतात पण देव नाही सोडत बरं का, कधीच नाही. देवाचं एक वैशिष्ट्य आहे, तो अभिवचन देऊन विसरून जात नाही. तो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. एक वचन आपण वाचणार आहोत, स्तोत्र संहिता त्याचा 25वा अध्याय आणि त्याची 12 पासून काही वचन आपण वाचणार आहोत. 12 पासून 17 पर्यंतची वचनं. परमेश्वराचे भय धरणारा, परमेश्वराचा भय धरणारा असा मनुष्य कोण? असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे, त्यानं जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण, त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. तो त्याला देईल. त्याचा जीव सुखा समाधानाने राहील, सुखा समाधानानं राहील. त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. पृथ्वीचं वतन पावतील. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांशी असते. त्याचे भय धरणाऱ्यांशी असते. तो आपला करार त्यास कळविल. माझे नेत्र परमेश्वराकडे लागले आहेत, नित्य लागले आहेत म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडविल. माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो, कारण मी निराश्रित व दीन आहे. माझ्या मनावरचं दडपण काढ. माझ्या संकटातून मला सोड. देवापाचलं वचन आशीर्वादित करू. अतिशय सुंदर आहे. देव कुठल्या प्रकारच्या अभिवचनानं आम्हाला चालवत असतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही प्रत्येक वर्षी चालताना आम्हाला देवाच्याच अभिवचनावर चालायचंय. तुझं वचन माझ्या पावला करता दिवा, माझ्या मार्गावरती प्रकाश. शोकजनक खोऱ्यातनं जात असताना ते मला आबादनीचं स्थान. कोण? देवाचं वचन. एवढे वर्ष प्रभूनं त्यांना सांभाळलं, त्यांना राखलं. राखण्याचं कारण काय? कोणतं कारण आहे? असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये की परमेश्वराचं भय धरणारा असा मनुष्य म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री, कारण स्त्री मनुष्यापासून तयार केली बरं का. अशी कोण स्त्री, असा कोण मनुष्य आहे की ज्यानं परमेश्वराचं भय धरलेलं आहे? परमेश्वराचं भय, मी का शब्द वापरला आणि काय याची सुरुवात परमेश्वराच्या भयातनं केली? कारण देवाचं वचन सांगतं परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. आयुष्य कशाने वाढतं? देवाचं भय धरल्यानं, चांगलं खाल्ल्यानं नाही. बँक बॅलन्स असल्यानं. तुमच्याकडे बँकेत बॅलन्स आहे का? 0. किती पेन्शन? 2000 गोळ्यातच जातात ते. मग तुमच्याकडे पेन्शन पण नाही, तुमच्याकडे बँक बॅलन्स पण नाही. मग तुम्हाला सांभाळलं कुणी? देवानं. त्याचं भय धरल्या कारणानं. लक्षात ठेवा, काही नसलं तरी चालेल, पण देवाचं भय मात्र प्रचंड आमच्यामध्ये पाहिजे. प्रत्येक वर्षामध्ये
दोन लोक तुमच्याकडे बघतात, एक देव आणि दुसरं जग. जस तुम्ही जगाप्रमाणे चालता त्यास देव दुर्लक्ष करतो. तो जगाशी मैत्री, देवाबरोबर वैर, शत्रुत्व आहे. जर परमेश्वराचा मित्र बनायचं तर जगाशी असणारी मैत्री तोडून टाकावी लागते. हे देवाचा नियम आहे. जितकं तुम्ही जगाला बिलगून राहाल, जगातल्या लोकांशी तुम्ही संबंध जोडाल, तितकं देवाशी असणारं कनेक्शन तुटलं जातं. आणि देवाशी जेवढं तुमचं कनेक्शन वाढेल ना, तेवढं तुमचं जीवन सुखा समाधानं भरलं जातं. कारण सुखाचा उगम तोच आहे. जीवनातलं सगळ्यात मोठं सुख जर कोणतं असेल ना, तर देवाच्या चरणाजवळ. म्हणून दावीद एवढा मोठा राजा असताना तो म्हणतो, मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. कशासाठी? तर अहोरात्र मी त्याला पाहत राहावं. देव ही जी व्यक्ती आहे ना, आणि ती इतकी संपन्न व्यक्ती की तिच्याकडे पाहिल्याबरोबर त्याच्यातली सगळी संपन्नता आपल्यामध्ये येते. म्हणून जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? प्रश्न केला गेलेला आहे, परमेश्वराचं भय धरणारा असा मनुष्य कोण? देव आज तोच प्रश्न विचारत आहे. पण वाढदिवस जरी सिस्टर सोमगलचा असला तर प्रश्न देवाचा आमच्या सगळ्यालाच आहे. मी तुमचं आयुष्य वाढलं, मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज पूर्ण केली आहे की नाही? सगळ्या गरजा पूर्ण केल्या. मी हे वचन वाचत असताना कुठल्या वचनाविषयी बोलावं आणि बोलत असताना बायबल चाळत असताना बरंच वाचता इथे येऊन थांबलो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते नेमकं म्हटलं, जर परमेश्वराचं भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचं शिक्षण तो देईल. कोण देईल? मग देव शिक्षण देतो कशासाठी? कशासाठी देव शिक्षण देतो? मला आठवतं पहिल्यांदा त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना चर्च विषयी एवढं अट्रॅक्शन नव्हतं, हे की नाही? पहिल्यांदा मी त्यांच्या घरात गेल्यावर ज्यांनी मला नेलं त्याच्यासमोर, ही काय वेळ आहे का यायची? दुपारच्या वेळेस गेलो होतं. पण एक चॅलेंज, एक आव्हान असतं. कोणतं? वचनाचं शिक्षण देऊन त्यांना प्रभूमध्ये स्थिर करणं. म्हणजे देवाला किती आपली काळजी असते. आणि जेव्हा ते प्रभूच्या भयामध्ये आले, देवाच्या वचनाचं शिक्षण घ्यायला लागले. आज विचार करा, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन राहिल्यावर सोलापूरमध्ये येऊन वाढदिवस साजरा करण्याची गरज काय? कारण इथं शिक्षण आहे. जेवण तर तिकडे करू शकतील, नातेवाईक तिकडं पण आहेत, ओळखीचे तिकडं पण लोक आहेत, पण त्याच्यापेक्षा इकडं जे आहे ते देवाचं वचन आहे. हे शिक्षण आहे. कशासाठी? त्याच्यामध्ये म्हटलं, त्याचा जीव सुखा समाधानानं. जीवाला जर सुख समाधान पाहिजे ना, तर चांगल्या वस्तू दिल्यानं सुख समाधान मिळत नाही. देवाच्या वचनाचं शिक्षण समाधान देतं. आणि म्हणून तो म्हटला, मी तुझं वय वाढवत आहे, तुला दीर्घायुष्य देत आहे, तुला संपन्न करत आहे, पण नुसतं आयुष्य नाही वाढलं, आयुष्याबरोबर सुख समाधान सुद्धा वाढलं. प्रिया, आज लोक जगतात, पण ते का जगतात माहिती का? ते मरणाची वाट बघत जगतात. आम्ही मरणाची वाट बघत जगत नाही, आम्ही प्रभू मध्ये जगत आहोत. आणि प्रभू मध्ये जगण्याचा फायदा काय माहिती का? आमच्यामध्ये एक प्रकारचा आनंद असतो. आम्ही मृत्यूसाठी जगत नाही, तर ख्रिस्ताच्या आगमनासाठी जगत असतो. कोण मृत्यूसाठी जगतं? ज्याला जगण्याविषयीची आस्था संपलेली ते मृत्यूसाठी जगतात. पण ज्याला देवाच्या वचनाचं शिक्षण मिळालं, म्हणून दावीद सुद्धा म्हणतो, शोकजनक खोऱ्यातनं जात असताना, म्हणजे आता समोर मृत्यू आहे. दाविदाचं जीवन जर तुम्ही पाहिलं, तो म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी. त्याच्यासमोर पण मृत्यू आहे, पण काय सांत्वन आहे, काय धैर्य आहे त्याला, काय त्याच्यामध्ये एक प्रकारचा कम्फर्ट आहे. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही. का? कारण तो माझ्या बरोबर आहे. आज वाढदिवसाच्या दिवशी पहिला प्रश्न देव विचारतो, काय परमेश्वराचं भय धरणारी अशी स्त्री कोण, असा पुरुष कोण? तर त्यांचं उत्तर असलं पाहिजे, प्रभू मीच ती आहे. मी खात्रीने सांगू शकते, मी तुझी भय धरणारी कन्या, मी तुझी भय धरणारी मुलगी, तुझ्या भयामध्ये चालल्या कारणानं मी आशीर्वाद अनुभवले आणि मला अजूनही तुझ्या भयामध्ये चालायचं आहे. देवाच्या भयामध्ये चालणं हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आणि असं म्हटलं, ज्या मार्गानं, वाचा बरं 12 वचन, परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे, जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. कोण दिलो? परमेश्वर. देव. कोण देईल? देव.
आज तुम्ही जर बघितलं तर पुष्कळ लोक मला या शेवटच्या 2 महिन्यामध्ये एवढे मीटिंगचे कॉल आले की मला सांगावं लागलं मी आता येऊ शकत नाही. म्हणजे शिक्षण देण्यासाठी किती लोक बोलवतात. मग मी तिथं जातो, त्यांना शिकवतो, तर लोकांना असं वाटतं की फार मोठी व्यक्ती आली शिकवायला लागली. पण जो जग चालवतो, ज्या देवानं मला घडवलं, तो म्हणतो तू माझं वेधरशील तर तुला व्यक्ती नाही, मी स्वतः तुला शिक्षण दे. कसलं भारी असेल शिक्षण. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, या शिक्षण ज्या देवाच्या वचनाचं मिळतं. जगातलं शिक्षण तुम्ही घ्या ना, शिक्षण घेतल्याबरोबर मनुष्याचं स्टँडर्ड बदललं जातं. जोपर्यंत शिक्षण येत नाही ना, तोपर्यंत माणसासमोर जगण्याचा पर्याय नसतो. पण ज्ञान आलं, समज आली, बुद्धी आली, चातुर्य त्याच्याकडे आलं. शिक्षण मनुष्याला सुज्ञ बनवतं आणि शिक्षणानं मनुष्य अनेक लोकांना जगण्याचा मार्ग दाखवतो. म्हणून असं म्हटलंय म्हणपणे का, शिकाल तर टिकाल. हे शिक्षण इतकं महत्वाचं आहे. मग आता शिक्षण देणारा कोण आहे? आणि पहा, प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षणाचे वेगवेगळे सर असतात किंवा जे प्राध्यापक असतात. मग ते म्हणतात हा सायकोचा प्राध्यापक आहे, हा इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे. मग त्यानं शिकवलेलं इकॉनॉमिक्स, अर्थतज्ञ आमच्या देशाला किती सुंदर पद्धतीने चालवतात. आमचे जे मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तर त्यांनी अर्थशास्त्रातले तज्ञ असल्या कारणानं त्यांनी इतकं मोठं जागतिक मंदी आली तरी सुद्धा देश त्यानं त्या मंदीची झळ त्याला पोचू दिली नाही. इतकं सुंदर तो तज्ञ असल्या कारणानं. आता तो एक व्यक्ती तेवढा तज्ञ आहे, माझा देव तर सगळ्यातच तज्ञ आहे. हो, सगळ्यात तज्ञ आहे. तुम्हाला व्याधी विकारापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करतो, संकटापासून कसं सुटावं याच्यापासून मार्गदर्शन करतो, जीवनात कसं सक्सेसफुल व्हावं याच्यासाठी मार्गदर्शन करतो, तुमची मुलं कशी देवाच्या भयात वाढवावीत याच्या संबंधानं मार्गदर्शन करतो. परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन इतकंच करत नाही, स्वर्गात कसं पोचावं हे पण मार्गदर्शन तो आम्हाला करतो. मग त्याचं शिक्षण आमच्याकडे आवश्यक आहे. आणि याच शिक्षणामुळं तुम्ही जिवंत आहात. मला आठवतं ते दिवस जेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो आणि गेल्यानंतर प्रार्थनेला जात होतो. त्या जात असताना त्यांचे प्रश्न प्रचंड होते, खूप भयानक समस्या. ज्यावेळेस त्यांच्यावर चर्चा केली त्यांनी म्हटले, एवढं आम्ही समस्येमध्ये आहोत की आम्ही विचार करतो दोघा पती पत्नींनी आत्महत्या करायची, का तर आम्ही मेल्यावर ही 2 लेकरं नातेवाईक तरी सांभाळतील. एवढे मोठे प्रश्न त्यांच्याकडे होते. आम्ही न चुकता दररोज त्यांच्याकडे 2 ते 3 तास घालवत होतो, है की नाही. सगळं फिरून आल्यावर त्यांच्या घरामध्ये बसून त्यांना काउन्सिलिंग करून, त्यांना बसून त्यांना समजावून सांगून, मरणं हा पर्याय नाही, देवामध्ये वाढणं हे शिकले. मग काय त्या परिस्थितीमध्ये जर तर त्यांनी आत्महत्या केली असती तर जेवढे मोठे आशीर्वाद बघितले असते का, एवढे मोठे आशीर्वाद बघितले असते का. ते शिकले, ते वाढले, प्रभूमध्ये बलवान झाले, एवढे बलवान झाले की त्यांचे प्रश्न बाकीच्या लोकांपेक्षा सगळ्यात जास्त मोठे प्रश्न त्यांचेच होते. मला चांगलं माहिती आहे. किती पगार येत होता? 265 रुपये. कधी 65 रुपये, कधी 265 रुपये. पण सगळं चांगलं होतं बरं का त्यांच्याकडं. का तर देव तुमचं उत्पन्न बघत नाही, तो त्याचा पुरवठा तुम्हाला देतो. का? कारण तो तुमचा देव आहे. कारण तो तुमचा देव आहे. तो शिकवतो तुम्हाला. काय शिकवतो माहिती का? तुम्ही तुमच्या पुरवठ्याकडे बघू नका, माझ्या पुरवठ्याकडे बघा. आणि राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वाहायला होणार तो देव. मी बऱ्याच लोकांना सांगतो, कुठं पण गेल्यावर त्यांची साक्ष पुष्कळ लोकांना मी सांगत असतो. आजपर्यंत चर्चमध्ये असे लोक होते की जे आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देत होते, दशांश देत होते. म्हटलं माझ्याकडे सगळे तसे, पण एक परिवार असा होता, तो परिवार ब्रदर सोमगल सिस्टर सोमगल, म्हटलं तो परिवार जो आहे ते म्हणायचे घर चालवण्यासाठी जर आपण व्याजानं पैसे काढतो, मग दशांशासाठी का नाही व्याजाने पैसे काढायचे. मग मला माहित पण नव्हतं. आणि मग ते दशांश देण्यासाठी सुद्धा व्याजानं पैसे देत, कारण देवाने त्यांना शिक्षण दिलं. परिणाम काय झाला? 16 वचन वाचा बरं. त्या 13 वचन. त्याचा जीव सुखासमाधानाने राहील, त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. शिक्षण घेतल्यामुळं देवानं तुम्हाला सुख समाधान दिलं. वंशजाला पण सुख समाधान दिलं. मुलीला गव्हर्नमेंट जॉब, ती स्टाफ नर्स आहे.
मुलगा सुद्धा त्या ठिकाणामध्ये मोठ्या पोस्टवरती आहे, त्याची बायको मोठ्या पोस्टवरती आहे. मग याचं कारण काय? लेकरांकडे शिक्षण होतं म्हणून नाही, प्रभूची कृपा होते. आणि प्रभूची कृपा कशामुळे माहिती का? देवाचं भय धरलं, देवाच्या भयात राहिले, वचनामध्ये तुम्ही राहिले, देवाच्या वचनाचं पालन केलं. आता तुम्हाला आठवतं का तुम्हाला किती कर्ज होतं? का तर प्रभूनं सुखा समाधानानं तुम्हाला ठेवले. सगळ्यात मोठं ब्लेसिंग आहे, सगळ्यात मोठं ब्लेसिंग. त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगेल, कारण युट्यूबला हा संदेश जाणारच आहे, तर लोकांना ते पण कळलं पाहिजे. देव का आशीर्वाद देतो, कसं देवाचं लक्ष प्रत्येक व्यक्तीकडे बारकाईनं असतं. लिहिले, वाचा बरं त्याच्या पुढे. परमेश्वराचं परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे, जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण, त्याविषयीचं शिक्षण तो त्याला देईल, तो त्याला देईल. त्याचा जीव सुखा समाधानाने राहील, सुखा समाधानाने राहील. त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील, परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांशी असते. आता एका ठिकाणात असं म्हटलं, परमेश्वराशी सख्य कर आणि शांती जोड. योबाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, काय म्हटलं? परमेश्वराशी सख्य, म्हणजे बोध केला गेला की तुम्ही देवाशी कॉम्प्रोमाइज करा, देवाशी सख्य करा. किंवा असं म्हटलंय त्या ठिकाणामध्ये, तुम्ही स्वतःला नम्र करा आणि देवाशी हात मिळवणी करा. पण इकडं उलटं घडलं, जे देवाचं भय धरतात तिकडं देव त्यांच्याशी हात मिळवणी करतो. सख्य करणं म्हणजे हात मिळवणी करणं, पसंत करणं एकमेकाला, आणि जाऊन हस्तांदोलन देऊन सांगणं की मला तू. दुसऱ्या भाषेमध्ये जर तुम्ही बघितलं ना, ज्यावेळेस दोन देश एकत्र बसून काहीतरी ॲग्रीमेंट करतात, करार केल्यावर शेवटची सही होती, आणि त्यानंतर सगळेजण एकमेकाशी हस्तांदोलन करून काय सांगतात माहिती का? आपण जे केलं ते फायनल आहे, आता इथून पुढे आपण दोघं पण कराराला बांधलेले आहोत. बायबल काय सांगतं? देवाच्या भय धरणाऱ्या लोकांशी देव जाऊन हस्तांदोलन करून सांगतो काय? हे कॉम्प्रोमाइज, हे जो करार आहे ना, हा शेवटपर्यंत असणार आहे. कुठपर्यंत? नुसतं तुझ्या बरोबर नाही तर तुझ्या मुलांबरोबर पण माझा करार असणार आहे. देवानं नुसता तुमच्या बरोबर नाही, तुमच्या लेकरांबरोबर सुद्धा करार केलेला आहे. किती मोठं बक्षीस देवानं दिलेलं आहे, किती मोठं बक्षीस दिलेलं आहे. आणि का माहिती का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. देवाचं लक्ष नीतिमानाकडे असतं बरं का. हे बायबल जे आहे ना, ज्याला समजलं, ज्याने पाळलं, ज्याला हा मार्ग समजला ना, त्याचं जीवन कधीच अशा प्रकारच्या त्रासामधला अनुभव त्याच्याकडे नसतो. त्याच्याकडचा अनुभव जो असतो, दावीद म्हणतो त्याप्रमाणे, मी तरुण होतो, आता म्हातारा झालो, धार्मिक निरश्रित झालेला किंवा तिची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. हा अनुभव कथन दावीदाचा आहे. आणि हे देवाचं वचन आहे ना, हे जिवंत वचन आहे. पिढ्यानपिढ्या मी गेलो ना, अजून कोणतरी येईल, एक व्यक्ती तो जाईल, तिसरा कोणतरी येईल, पण हे वचन जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल ते जगातल्या प्रत्येक व्यक्तीला लागू होतं. इतकं प्रभावी अशा प्रकारचं ते वचन आहे. त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारे आम्हाला सांत्वन देण्याची ताकद आहे. काय? माझं भय धरणारा व्यक्ती. तुम्ही देवाचं भय धरलं, देवाचं भय धरल्या कारणाने. किती वर्ष तुम्हाला इन्सुलिन आहे? किती? जास्त असतील हो. 15 वर्ष इन्सुलिन. आणि त्यांची शुगर मला असं वाटतं कधी ती 400 450 म्हणजे ते क्रिकेटचा स्कोर केल्यासारखं. एवढं सगळं असताना किडनी ठीक, डोळे ठीक, हृदय ठीक, सगळं ठीक. का? कारण ही देवाची कृपा. पडले कधीतरी चक्कर येऊन चर्चमध्ये पडले, पण पुन्हा उठून डान्स, नाचून गाऊन देवाची स्तुती, देवाची आराधना. हे प्रोटेक्शन जे आहे ना, ते देवाच्या वचनाच्या द्वारे आम्हाला मिळाले. परमेश्वराचं भय धरल्या कारणाने. लक्षात ठेवा, देवाला वाटतं की त्याच्या लोकांनी आणि त्यांच्या लेकरा, देवाला नुसतं असं वाटत नाही की चला एक व्यक्तीनं, असं देवाचं हृदय फार मोठं असतं. तसं आज बघा वाढदिवस आहे तर बसल्या बसल्या विचार केला होता की 40 लोकांचं करायचं का 50 लोकांचं करायचं किंवा 60 लोकांचं करायचं. नियोजन करून करून शेवटी ते म्हणले मग एवढंच करायचं, 100 लोकांचं करून टाकू. म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयात विचार करता, देवाचं हृदय किती मोठं असेल.
जस माणूस बसून एवढ्या लोकांचा विचार करतो, देव बसल्यावर तो म्हणतो की माझी मुलगी आणि सोमगल सिस्टर त्यांच्याविषयी विचार करताना तो म्हणतो, अरे मला नुसतं तिला नाही, तिच्या पिढीला आशीर्वादित करायचंय, त्यांचं वंश, त्यांचं घराणं, जी लेकरं, तुझी लेकरं, लेकरांची लेकरं. हालेलुया. तो म्हटलं मी हजारो पिढ्यांवरती दया करील. आहात कुठं तुम्ही? हजारो पिढ्या, हो, हजारो पिढ्यांकडे देवाचं लक्ष लागलेलं आहे. आणि कारण काय माहिती का? तुमची धार्मिकता, तुमची सात्विकता, तुमचं नीतिमत्व, तुम्ही देवासाठी केलेले श्रम, तुम्ही प्रभूमध्ये जो तुमचं आयुष्य खर्च केलं आहे की नाही, किती ज्या चर्च अगदी आपण बांधण्यापासून विचार केला त्यांची किती लगबग असायची नाही का, आपण तर त्यांना किती मिस करत आहोत नाही का. ते तिकडं आहेत पण आपल्याला कधीच वाटत नाही की ते तिकडचे, उलटे ते दिसले की असं कोण म्हणतं का, कोण आल्यात सिस्टर, काय सगळ्याला माहिती कोण आहेत का? कारण प्रभू मधलं तुमचे श्रम व्यर्थ जाऊ शकत नाही जाऊ शकत, जे तुम्ही देवाच्या राज्यासाठी पेरणी केलेली आहे. माझे ज्या सगळे भांडे घरातले नेले, त्या एक भांडण होतं, आता चहा कशात प्यायचा कप पण माझ्याकडे नव्हता, त्यांनी त्यांचे सगळे भांडे, गाद्या, फ्रीज एवढं आणून टाकलं. ते म्हणते पास्टर काळजी करू नका, एक गाडी जाऊ द्या, दुसरा टेम्पो त्यांनी दारात, अजून सुद्धा त्यांचेच भांडे वापरताय, त्यांचेच भांडे. मग विचार करा की प्रभू या सगळ्या गोष्टीचं प्रतिफळ देणार नाही का? म्हणून आम्ही पाहतो त्या सारफ त्या ठिकाणच्या विधवेला तो म्हणतो की अलिशा, त्या एलियाला देव सांगतो, जा मी तुझी तरतूद त्या ठिकाणात करून ठेवलेली आहे. देवानं तुम्हाला या पृथ्वी तलावर तर ठेवलं होतं, आता त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल. तुम्ही का सुसाईड केलं नाही? मिनिस्ट्रीला, सेवेला, प्रभूचं काम पुढे वाढायला ज्या व्यक्तीची गरज असती, सारफ त्या ठिकाणची विधवा, तसं देवानं इकडं या बहिणीला ठेवलं होतं की माझा सेवक अडचणीत सापडेल त्यावेळेस तुला तुझ्या घरातलं द्यावं लागेल. मग त्यांनी दिलं. जेव्हा जेव्हा ती भांडी आम्ही काढतो त्यास आम्हाला त्यांचे हे डबे, त्यांचे त्या भांडी आम्ही घेतलीच नाहीत, त्यांनी दिली तीच भांडी, त्यांच्याच गाद्या, सगळं त्यांचंच आहे. एक सुद्धा भांडं आम्ही बाहेरून आणलं नाही, थोडं फार काहीतरी कातर फितर आणली असेल, पण बाकी सगळं त्यांचंच होतं. का? हे प्रभू, त्यांना माहिती आहे की देवाचा सेवक जगला, 3.5 वर्षाचा दुष्काळ त्याच्या घरातनं हटला, त्या बाईला पुरवठा झाला. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा पुरवठा व्यक्तीचा नाही, तो देवाचा पुरवठा आहे. देवाचा पुरवठा आहे. कधी देव घेऊन ठेवून देणारा देव नाही, तर तो अधिक पटीनं परत करणारा देव. म्हणून त्याने काय म्हटलं माहिती का? परमेश्वराचा भय धरणारा असा मनुष्य कोण? त्यानं जो मार्ग धरला पाहिजे त्या मार्गाचे शिक्षण तो त्याला देईल. कोणाला देईल? जो भय धरतो त्याला. सगळ्याला नाही देत तो शिक्षण. मग त्या मार्गाने जाताना कदाचित तुम्हाला असं वाटतं इथं काहीच दिसत नाही, जायचं तरी कुठं, नेमकं ठिकाण कुठं आहे? पण तो म्हटलं फक्त मी दाखवतो त्या मार्गाने तुम्ही जा. आणि लक्षात ठेवा, इस्रायल लोक 40 वर्ष अशा खडतर मार्गाने चालले, हे लोक त्रासले, वाटेमध्ये कित्येक लोक मेले. पण ज्या नवीन पिढी त्या कनानाजवळ आल्यावर त्यांना कळलं, देवानं तर आमच्यासाठी दुधामधाचा प्रदेश ठेवलेला होता. मी पण त्यांना ते सांगतो, अजून तुम्ही कनानात पोचलाच नाही. कनानात अजून पोचायचंय तुम्हाला. कनानात तुम्ही अजून पोचलाच नाही. ज्या दिवशी कनानात तुम्ही जाल ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल किती अद्भुत देव आहे. आता तुम्ही वाटेतच आहे, मान्ना खायला लागला, लावे पक्षी खायला लागला, तिथलं तुम्हाला पाणी आणि खडकातनं पाणी काढून देव पाजायला लागला. हे कनानात जाण्या अगोदरचे आशीर्वाद आहेत. मला खात्री आहे माझा देव जो देतो ना, तो बेस्ट मधलं बेस्ट देत असतो. शास्त्रात सांगितलं, त्याचा जीव कसा राहील? वाचा. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे, जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. त्याचा जीव. एक गोष्ट ध्यानात ठेवा, या नवीन वर्षामध्ये अजून तुम्हाला एक निर्णय घ्यायचा. कोणता निर्णय घ्यायचा? देवानं शिकवलं त्याच मार्गाने जाईल. देव जो मार्ग तुम्हाला सांगितला, इथं जो मार्ग देवानं तुम्हाला दाखवला, त्या मार्गापासून थोडं सुद्धा माघारी घ्यायची नाही, थोडं पण नाही प्रियांनो. त्याचं कारण का माहिती का? ती तसं म्हटलं, त्याचा जीव सुखा समाधानाने राहील. जर जीवाचं सुख समाधान पाहिजे असेल ना,
तर त्याच्यासाठी त्याचाच मार्ग योग्य आहे. आमेन. बाकी तुम्ही कुठल्याच मार्गाने जा, तुम्हाला समाधान नाही मिळणार. पण जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात येता, देव सांगतो त्या मार्गाने चालता, त्यास तुमच्याकडे एक शांती आहे, एक समाधान आहे, एक सांत्वन आहे. देवाचं वचन तुम्हाला कम्फर्ट देतं. दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो ते आराम देणारं असं देवाचं वचन आहे. आमेन. तो म्हटला, तो मला हिरव्यागार कुरणामध्ये बसवितो नाही. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं ही विल लाय डाऊन मी ग्रीन पाश्चर्स. लाय डाऊन म्हणजे झोपवतो. हिरवगार कुरण, त्या कुरणामध्ये माणसाने अंग टाकलं की शांत झोपतो. तसं देवाच्या वचनाचं शिक्षण आहे. प्रभू उचलतो आणि तुम्हाला त्या ग्रीन पाश्चर वरती, जिथं तुम्हाला समाधान मिळतं, जिथं तुम्हाला सांत्वन मिळतं, जिथं तुमचा भरोसा पक्का होतो, जिथं डोक्यातल्या सगळ्या चिंता काळजा निघून जातात, ज्या ठिकाणामध्ये सगळं भय, भविष्याच्या चिंता, मनामधला असणारा तणाव निघून जातो, हे मनातला तणाव निघून जाण्याचं सगळ्यात उत्तम पाश्चर जर कोणतं आहे तर देवाचं वचन आहे, त्याचं शिक्षण आहे. इथं आल्यावर जर याच्यामध्ये तुम्ही पडला ना, तर एक प्रकारचं सांत्वन तुम्हाला मिळतं. हालेलुया. फार मोठं कम्फर्ट आहे बघा देवाच्या वचनामध्ये. जगायचं असेल तर तुम्हाला फक्त देवाच्या वचनाचाच आधार घ्यावा, बाकी कसलाच नाही. लेकरं पण आधार नसतो, नातेवाईक आधार नसतात, पण देवाचं वचन सगळ्यात मोठा आधार असतो, सगळ्यात मोठा आधार. हालेलुया. आज सकाळी एका बाईनं मला आश्चर्यचकित झालो मी. एका बाईनं मला तिच्या भावाचा पाय पाठवला, इतका सडलेला, आणि त्या पायातनं असे किडे, ते घाण आळ्या वगैरे निघत होत्या, आणि तो फोटो पाठवला त्यांनी आणि म्हटली याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. मला बघितल्यावर ते जेवण सुद्धा जाईल, इतकं घाण ते पायाचा फोटो होता. आणि मग मी ते बघितला आणि ते म्हटले तुम्ही नुसतं ओके म्हणा की प्रार्थना करणार आहे. मग मी ते कसं तरी ते मी टाईप केलं ओके आणि गेलो. आणि आज तिचा मेसेज आला. मला वाटतं एक 15 दिवस पूर्वी तिने काहीतरी तो मेसेज केला होता, फोटो पाठवला होता. ती म्हटली अहो तुम्ही प्रार्थना केली आणि माझ्या भावाच्या पायातनं त्या आळ्या किड्या यायची बंद झाले आणि माझ्या भावाच्या पायावर कातडी पण चढली. इतकं देवाच्या वचनाची ताकद असल्या गोष्टी आम्ही आजपर्यंत कधी पाहिल्या नाही. अद्भुत, अलौकिक. किती मोठं कम्फर्ट आहे, किती मोठं सांत्वन आहे. जे लोक आशा सोडतात ना, त्यांच्यामध्ये आशा निर्माण करण्याचं काम देवाचं वचन करतं. हे असल्या प्रकारचं वचन. म्हणून जर खरं समाधान पाहिजे ना, तर देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवा. देवाची दासी या नात्यानं, देवाची मुलगी या नात्यानं आता या वर्षामध्ये काय निर्णय असला पाहिजे? प्रभू सगळ्यात महत्वाचं स्थान फक्त तुझ्या वचनाला देईल. ज्या मार्गाने चालायचंय, आणि या मार्गाने चालत असताना लक्षात ठेवा, या मार्गामध्ये देव प्रत्येक काटा बाजूला काढून तुम्हाला अगदी सेफली पुढे घेऊन जातो. असे कितीतरी वाढदिवस होतील, असे कितीतरी सांत्वन तुम्हाला मिळेल, आहे की नाही? अशा कितीतरी वेळा तुम्हाला देवामध्ये आनंद करण्याच्या संधी मिळतील. प्रभूची उपकार स्तुती करणं खूप चांगलं आहे. त्यानंतर वाचा 14 वचन. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांशी असते, तो आपला करार त्यास कळवेल. आता काय होतं माहिती का, देव सगळ्यांबरोबर नाही हात मिळवणी करत. सगळ्यालाच वाटतं देवाशी आमचं नातं मजबूत असायला पाहिजे, पण देव काहीच लोकांना निवडतो. परमेश्वराशी सख्य कर, शांती जोड, शांती जोड, शांती जोड, शांती जोड. म्हणजे देवाशी सख्य केल्याशिवाय शांती जोडली जाऊ शकत नाही ना. योब स्वतः ते लिहितो ना त्या पुस्तकामध्ये, परमेश्वराशी सख्य कर, शांती जोड, हा योबाचा अनुभव आहे. जेव्हा देवानं योबाच्या भोवती असणारं कुंपण काढलं, संरक्षण काढलं, तेव्हापासून ऐका, फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. लुसिफर स्वर्गामध्ये गेला आणि त्याने विचारलं, योब काय तुझं फुकट भय? सगळं भयातच अडकलंय ना. तो काय म्हणला, योब तुझं काय फुकट भय बाळगतो. मग का भय बाळगतो? कारण तू त्याच्या भोवती काय केलं? कुंपण केलेलं आहे. मग तू आणि ते कुंपण काढ, मग तुझं भय बाळगण्याचं तो सोडून देईल. देवाने ते चॅलेंज स्वीकारलं. त्याला म्हणलं ठीक आहे, मी योबाला तुझ्या स्वाधीन करतो, जसं पाहिजे तसं त्याचं तू कर, त्याचा जीव मात्र घेऊ नको. कुंपण काढल्याबरोबर त्याची लेकरं मेली, त्याचं आम्ही बघता बघता संपत्ती गेली, सगळं गेलं, शरीर पण त्याचं सगळं फोडानं भरलं. 2 वर्ष खापरानं अंग खाजवत बसला. एवढी विपत्ती. कारण काय? देवानं तोंड फिरवलं, म्हणजे देवाशी त्याचं सख्य नाहीये. मग योब काय म्हणतो माहिती का, माझी शांती ज्याच्यानं भंग पावली.
देवाशी माझी हात मिळवणी नव्हती. परमेश्वरा सांगते मी कॉम्प्रोमाइज करायला किती वेळा गेलो, पण परमेश्वर माझ्याशी कॉम्प्रोमाइज करत नव्हता. परमेश्वरानं मला सोडलं होतं, परंतु तो काय म्हणतो, तुम्ही मात्र ती चूक करू नका. तुम्ही देवाशी सख्य करा. का? त्याच्याशी सख्य केला की त्याचा एक शांतीचा करार असतो. जिथं इथं या ठिकाणामध्ये तो स्तोत्रामध्ये म्हणतो त्याच्याशी सख्य कर. परमेश्वराचे सख्य त्याच्या भय धरणाऱ्यांशी असते आणि तो आपला करार त्यास कळवी. मग काय देवाचा करार आहे? मी तुझी लेकरं, तुझी संपत्ती, तुझं शरीर या सगळ्या भोवती कुंपण केलं, हा देवाचा करार आहे बरं का, जो योबाशी केला होता भय धरल्यामुळं. शास्त्र जाऊन खोलात शिकावं लागतं, असंच नाही होणार. जाऊन बघावं लागतं त्याचा करार कोणता आहे. त्याचा करार कोणता होता? त्यानं त्याच्या लेकरांच्या भोवती कुंपण केलं होतं, हा करार होता. तू सकाळी उठून लेकरांसाठी प्रार्थना करशील, माझा करार काय, मी तुझी लेकरं सुरक्षित ठेवील, हा देवाचा करार आहे. तू भय धरतो, सकाळी उठतो, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतो, माझा करार आहे. तुझी लेकरं बाहेर जातील, आत येतील, त्या सुरक्षित राहतील, देवानं तुमच्या लेकरांशी केलेला करार आहे. सोनलजीने या ठिकाणी हा एक सुंदर प्रोग्राम आईच्या वाढदिवसानिमित्त केलात. देवानं तिला मृत्यूच्या दरीतनं बाहेर काढला. त्या दिवशी तुमची जी प्रार्थना होती त्या प्रार्थनेनं जी मरणार होती, पण फक्त प्रार्थनेनं जिवंत झाली, नुसती जिवंत झाली नाही, तर आज देवानं तिला उच्च पद सुद्धा दिलेलं आहे. हा देवाचा करार आहे. आठवण करा, हा देवाचा करार आहे. आणि तो करार तुम्ही जे प्रार्थनापूर्वक आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे त्याच्या मोबदल्यात देवानं केलेला करार. आणि तो काय म्हटलं, मी माझा करार तुम्हाला कळवील. आणि आज देवानं तो करार तुम्हाला परत एकदा कळवला वचनाच्या द्वारे. मी तर म्हणतो खूप चांगली गोष्ट झाली, आजची प्रार्थना ठेवली. आणि तो करार कळून येऊन पावसाने किती गोंधळ घातला की त्याला असं वाटलं पाऊस आला तर हा करार समजणार नाही. त्या लेकरांना काय प्रभूने आशीर्वाद दिले, तुमच्या शरीराला काय आशीर्वाद दिले, तुमच्या संपत्तीला काय आशीर्वाद दिले, हे तुम्हाला समजणार नाही. आणि असं लिहिलंय. आता आहे का देवाचा करार? हा कटू प्रसंग गेला, हा कठीण प्रसंग गेला. इयोबाला देवाचा करार होता. सैतानाला त्याने सांगितलं, तो माझं फुकट भय बाळगत नाही, हे तुझे म्हणतो ना, तुला सिद्ध करून मी दाखवतो. योब तो काही नुसतं चांगलं ठेवलं म्हणून माझ्या बरोबर चालत नाही, मी त्याला कसल्याही स्थितीमध्ये ठेवलं तरी तो माझ्या बरोबर राहतो. आता माझा करार आहे, याच्यातनं बाहेर पडल्यावर जेवढं गेलं त्याच्या दुप्पट मी त्याला देईल. हा देवाचा करार आहे. म्हणून तर म्हटलं मी, आता तुम्ही रानातच आहात, दुप्पट तर तुम्हाला मिळवायचं आहे. जे पण योबाला मिळालं ना, असं लिहिलंय, त्याची लेकरं, त्याच्या मुली इतक्या सुंदर होत्या की त्याच्यासारख्या सुंदर जगामध्ये कोणी नव्हतं. हे तुमच्या लेकरांसाठीचे देव आशीर्वाद देणार आहे. कोणते आशीर्वाद? एवढ्यावर पण त्याच्याशी त्यांना पण करार करावा लागणार आहे, लेकरांना पण करार करावा लागणार. देव एकतर्फी करार कधी करत नाही. असं झालं तर मग समजा आईबाप धार्मिक लेकरं कुठं पण नाचत बसले तर त्यांच्याशी देवाचा करार नसणार. देव करार करतो. कराराची आठवण काय लिहिले वाचा बरं. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांची असते, भय धरणाऱ्यांची असते. तो आपला करार त्यास कळवील. त्यास कळवील. कोणाला कळवील? भय धरणाऱ्यांना. म्हणजे आता तो सिस्टर सोमगलला सांगतो की मी तुझ्याशी करार केलेला आहे, तुझ्या लेकरांच्या बाबतीमध्ये करार केलेला आहे, तुझ्या परिवाराच्या बाबतीमध्ये करार केलेला आहे, तुझ्या संपत्तीच्या बाबतीमध्ये करार केलेला आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये करार केलाय. आता खालच्या वचनामध्ये वाचा बरं काय म्हटलंय तो. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहे. करार केल्यावर आता दुसरी गोष्ट काय, कधी कधी आम्ही करार केल्यावर करार विसरून आम्ही म्हणतो आता देव देणार आहे सगळं. देव तो देव आहे. तो म्हणतो नजर हाटी. मग योबाला माहितीये नजर तर नाही हालू द्यायची का, माझा करार त्याच्याशी आहे, त्याच्याकडे मी एकटक. का कधी कधी काही गोष्टी द्यायच्या असतात, कोणी जर म्हटलं ना मी तुला देतो, आम्ही सारखं त्याच्याकडे बघ आठवण करतो, लक्षात आहे ना. मग त्यानंतर आहे जरा दम धर, पण त्याच्याकडे बघावं तर लागतं का नाही. आता तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता तो दिल घेऊन ग्रही दोन चालू मर म्हणतो. तो तुझं इगरनेस, तुझी पाण्याची वृत्ती की तुला त्याची गरज किती आहे. तसं इथं स्तोत्र करता दावीद काय म्हणतो, त्यानं माझ्याशी करार केला, मग माझे नेत्र त्याच्याकडे लागलेले आहेत. माझे नेत्र त्याच्याकडे लागलेले आहेत का, देवाकडं त्याच नजरेनं पाहत राहायचं. आणि ही गोष्ट देवानी प्रॅक्टिकली अब्रामाला शिकवली. तो म्हटला मी तुझी संतती आकाशातल्या तारे. मग उठून अब्राम ताऱ्याकडे बघत होता. त्यास देव कुठं राहतो,
स्वर्गात. त्याचं राहण्याचं ठिकाण त्या तारांगणामध्ये आहे. मग योग नुसता ताऱ्यांकडे बघत नव्हता, तो आपल्या वयाच्या द्वारे देवाला सांग, देवा 80 होतो, 81 झालो, 82 झालो, 83 झालो, 84 झालो, 85, आता 100 गाठली. तिकडे देवाने करार आठवला, इश्माईल नाही, तुला इसाकच देणार आहे. देवाची तुमची दृष्टी जर देवाकडे लागली तर तुमच्याकडे इश्माईल नाही तर तुमच्याकडे इसाकच येणार आहे. हा करारासाठी सतत देवाकडे पाहण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न करा नाही नजरच लावा. आणि कराराकडे जर नित्य देवाकडे लावले, काय शब्द आहे माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहे. कधी लागले हो? नित्य, वर्षात एकदा नाही. चला आज वाढदिवस आहे देवाकडे नजर लाव, नाही. संडेला पण नाही, मग कधी? नित्य, रोज रोज देवाकडे पाहायचं. आणि देवाची स्तुती असो की देवानं इतकं, आता तुम्ही पुण्यात आहे पण देवाला तुमची काळजी होती म्हणून देवाने YouTube आमच्याकडून तुमच्याकडे पाठवलं की रोज तुम्ही, आज कोणीतरी परवा मला सांगितलं, अहो रोज सकाळी उठल्यावरती आम्ही नॉन स्टॉप तुमचं वचन ऐकत होतो. कोणी तर सांगता मी दिवसातनं 5 वेळा एकच संदेश रिपीट करून ऐकत असतो. आता एक संदेश माझा 1.5 तासाच्या खाली नसतो, 1.25 तास 1.5 तास. तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती देव कसं त्यांच्याकडं. आपले ब्रदर रवी पाळके पण परवा आले, ते सांगतात एक संपला की मी दुसरा. आता रिटायरमेंट नंतर दुसरं काहीच काम नाही, नुसतं देवाचं वचन. मग देव तिकडं करार करतो, त्या कराराची आठवण करतो, नाही माझे लेकर आहेत, यांना चांगल्यातलं चांगलं मला द्यायला पाहिजे. ऐका, जेवढं तुम्ही देवाकडे पाहणार तेवढं देव तुमच्याकडे पाहणार आहे. जेवढं तुम्ही पाहाल, जेवढं लक्ष तुमचं देवाकडे लागाल तेवढं लक्ष देव तुमच्याकडे लावणार आहे. तेवढं चांगल्यातल्या चांगल्या गोष्टीची प्रोव्हिजन देव तुम्हाला करणार आहे, बेस्ट मधलं बेस्ट. पुढे काय म्हटलं वाचा, तो नुसता पाहतो, माझे नेत्र परमेश्वराकडे लागले आहेत म्हणून तो माझे पाय, आता म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवेल. कशातनं सोडवेल? जाळ्यातून. इकडं शैतान जाळं टाकणार आहे पण तुम्ही पाहता कुठं? परमेश्वराकडे. कधी कधी आम्ही म्हणतो ना, ते माणूस ठेचकाळल्यावर तर एक डायलॉग असतो, कुठं तोंडवर घेऊन चाललाय आणि तो पडतो, त्याला लागतं. पण इकडं तोंडवर करूनच चालावं लागतं. का तर इकडचा देव अलगदपणे जाळं दिसल्याबरोबर तुम्हाला उचलतो. जर दृष्टी त्याच्याकडे लागली, सैतान तर जाळं टाकणार आहे, त्याचं कामच आहे. पारद्याच्या पाशापासून घातक पाश तर टाकणार आहे, जाळं तर टाकणार आहे, पारद तर तुमची होणार आहे, त्या जाळ्यामध्ये तुम्हाला अडकवणार आहे. पण तुम्ही जर आता त्याला म्हणण्याचं जे गोष्ट आहे ना, त्याला दाविदाला जी म्हणायची त्या गोष्टीतलं लॉजिक लक्षात घ्या. काय होतं माहिती का, ते पक्षी जाळ्यात अडकण्याचं कारण काय माहिती का, जाळं टाकलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये चरत ते आपोआप अलगत जाऊन अडकतात. जाळ्यामध्ये चरत वर बघत नाहीत ते. आम्ही पण जगामध्ये एवढं रममान होतो ना की त्या जाळ्यात कधी अडकतो ते कळत नाही. म्हणून तो म्हटला, तुझे नेत्र परमेश्वराकडे लागू दे. जाळ्यात तू अडकणारच नाही ना. जाळ्यातनं प्रभूला माहितीये माझी लेकरं कशी जाळ्यात राहतील, मग तो त्या जाळ्यातनं तुम्हाला बाहेर काढतो. आता शेवटची गोष्ट वाचूया. माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो, कारण मी निराश्रित व दीन आहे माझ्या मनावरचे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता समारोप करताना आता परत वाचा 12 वचन. माझ्याकडे वळून 12 वचन. परमेश्वराचं भय धरणारी किंवा धरणारा असा मनुष्य किंवा स्त्री कोण, त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण. पहिली गोष्ट, परमेश्वराचं भय धरणारे लोक देव त्यांना शिक्षण देतो. दुसरी गोष्ट, तो त्याचा जीव सुखा समाधानाने राहील. दुसरा आशीर्वाद त्यांच्यासाठी कोणता, त्यांचा जीव म्हणजे सिस्टर सोमगलचा जीव कसा राहील, सुखा समाधान. ज्याच्यात तुमचं सुख समाधान आहे ते आता देव बोलतो म्हणजे देव सगळं देतो. आम्ही म्हणतो ना कधी कधी झालं का समाधान, कोणती गोष्ट नाही. लक्षात ठेवा, देवाचं अभिवचन मी तुम्हाला सांगत आहे.
कधी कधी तुम्हाला समाधान मिळत नाही ना, देव म्हणतो काळजी करू नको, मी समाधान देणारा आहे. म्हणून हन्ना रडत होती ना, तर तिला त्या ज्या शमूएल दिला ना, तिचं समाधान दिलं. ती म्हटली मला माझ्या सवतीसारखे पनिन्नेसारखे लेकर मिळाले नाही, मला शमूएल मिळाला. तिला समाधान मिळालं. देवाचं भय धरल्या कारणानं जो आशीर्वाद मिळतो. आणि त्याच्या संबंधानं म्हटलं की दुसरा आशीर्वाद, तुझा जीव सुखा समाधानानं राहील. म्हणजे सगळी तरतूद देवानं तुमच्यासाठी करून ठेवली. तिसरी गोष्ट, त्यांचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. आता त्यांचे वंशज म्हणजे मग कोण आहे? सोनल आहे, बंटी आहे, बंटीची बायको आहे, बंटीची मुलगी आहे. हे सगळे काय होतील? पृथ्वीचे वतन. म्हणजे सगळ्यासाठी देवानी प्रोव्हिजन करून ठेवली. त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे लग्न, त्यांचं सगळं. आहात कुठं तुम्ही? सगळ्या गोष्टीसाठी देवानी प्रोव्हिजन करून ठेवली. मग एकच गोष्ट आम्हाला करायची, आम्हाला फक्त वचनाच्या शिक्षणात चालायचं आहे. आम्हाला त्याच्या मार्गात चालायचं. किती वर्ष तुम्ही जगला आणि किती वर्ष राहिला, या म्हणून दावीद काय म्हणतो, माझ्या आयुष्याचे दिवस मला असे गणायला शिकव की मला सुबुद्ध हृदय प्राप्त. आता कॅल्क्युलेशन करताना कितवा वाढदिवस, मी कधीच जाऊन तो कितवा विचारत नाही, कारण माझ्या दृष्टिकोनातनं जगण्याचा प्रत्येक दिवस हा प्रभूने दिलेली संधी आहे. प्रत्येक दिवस प्रकार. आणि तुम्ही किती वर्ष देवामध्ये चालला, टिकला, त्याला महत्व आहे. किती वर्ष चालला. वाढदिवस साजरा करण्याची पद्धत कोण क्लबमध्ये, कोणी नातेवाईकांना, मित्राला जमा करून एन्जॉय करतात. मग गाणे डान्स, कित्येक लोक तर पार्ट्या करतात. पण हा नाही वाढदिवस साजरा करण्याची पद्धत. मग कसली पद्धत आहे? जिथं देव बोध करतो आणि आम्ही ऐकतो आणि आम्ही पुढे जातो. मग लेकरांसाठीचा आशीर्वाद. पुढे काय म्हटलं? परमेश्वराचे सख्य. चौथी गोष्ट, त्याचे भय धरणाऱ्यांशी असते. इकडं परमेश्वराची हात मिळवणी. हात कोण मिळवतो? देव येतो म्हणतो वाढदिवस सुखाचा जाऊ. कोण करतोय आता? परमेश्वर. आता तुम्ही कोणी प्रत्येक जण काहीतरी आणलंच असेल, तुम्ही तसं येणार नाही. आणि काहीतरी करून तुम्ही आता तुम्ही येतानाच विचार केला की आपण काहीतरी त्यांना द्यायचा. मग आता तुम्ही देता तर देवाकडे काय असेल विचार करा. तो हात मिळवणी करतो, सख्य करतो, आशीर्वाद देतो. तर या वर्षामध्ये देवाचा हात तुम्हाला दिसेल. जास्त तुम्हाला म्हणेल ना हॅपी बर्थडे. तुझा हात मिळवणं आहे ना, या हात मिळवण्यातले सगळे आशीर्वाद प्रभू तुम्हाला देणार. तिसरी गोष्ट, पाचवी गोष्ट, तो आपला करार त्यास कळविल. आपला करार त्यांना कळविल. पुढे, माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहे, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवी. मग तो म्हणतो मी तुला जाळ्यात पण अडकू देणार नाही. कुठल्या जाळ्यात अडकू नका बरं का. हे जाळे आहेत, नाती गोती भावनाच्या, त्या भावना सगळी जाळी आहेत. त्या जाळ्यामध्ये कुठंतरी आम्ही अडकून जातो. नाही अडकायचं त्याच्यामध्ये. पौल म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून एकच जाळ आहे, ते म्हणजे देवाचं प्रेम. त्याच्यात अडकायचं. एकदा त्याच्यात अडकलं ना, जगणं इतकं भारी वाटतं की विचारायला नको. निराशा पण येत नाही. कोणी काय म्हटलं काय नाही. हो बाप, कुटुंब म्हणलं ना, एवढे प्रॉब्लेम, एवढे ह्याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, याच्यानं दुःखी झाले, त्याच्या नाही. हो, तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. आमचं काम काय? आम्हाला देवामध्ये मजबूती राहून प्रार्थना करणे, एवढंच काम आहे. त्या जाळ्यात नाही अडकायचं. पुढे, माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो, कारण मी निराश्रित व दीन आहे. माझ्या मनावरचे दडपण काढ. आता परमेश्वरा, पुढे, माझ्या संकटातून मला सोडव. म्हणजे इथून पुढे तुम्हाला मनावरती दडपण येणाऱ्या गोष्टी असू शकतील, पण तुम्ही देवामध्ये राहिल्या कारणानं तो काय म्हणतो, आता तुम्हाला धैर्य असेल, प्रभू या दडपणातनं मला बाहेर काढ. म्हणजे तोही देवाचा आशीर्वाद आहे. कुठला? कुठल्याच प्रकारचं दडपण न घेता जीवन जगण्यासाठी देव कृपा पुरवणार आहे. लक्षात ठेवा, दडपण ही सगळ्यात डेंजर गोष्ट आहे. आणि उतारवायात तर नाहीच घ्यायचं बरं का, उगाच अटॅक येऊन जातं. एकदम छान राहायचं. कोणाचंच दडपण घ्यायचं नाही. रडायचं तर मुळीच नाही. उतार वयामध्ये आपणही रडायचं नाही, दुसऱ्यालाही रडवायचं नाही. नाही तर रडायचं नाही म्हणल्यावर मग जाऊन रडवताल दुसऱ्याला. तसं पण करू नका. एकदम छान जगायचं. प्रभू मला दडपण नको आहे. तो म्हटलं मी कुठं तुला दडपण दिलंय? दडपण देणारे जगामधले लोक आहेत, त्यांचं दडपण तू घ्यायचं नाही. मग काय करायचं? माझ्या मनावरचे दडपण काढ.
माझ्या संकटातून मला सोडव माझी दैन्यावस्था माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पहा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, शेवट एंड करताना मी तुम्हाला सांगेल की प्रभूची इच्छा मुळीच नाही की तुम्ही दडपणातलं जीवन जगावं, प्रेशर मधलं कोणत्याच गोष्टीचं दडपण न घेता एकदम शांती समाधानानं देवाच्या सानिध्यामध्ये जगायचं. लक्षात ठेवा, ही एक गोष्टच अशी आहे ना, मनुष्य ज्यावेळेस घरी असतो ना त्यावेळेस त्याला दडपण असतं, पण देवाच्या मंदिरात आल्यावर सगळीच दडपणे गेलेली असतात. एक वैशिष्ट्य आहे. म्हणून तुम्ही बघा, भले भले जे लोक तरुणपणात तुम्हाला दिसणार नाही, म्हातारपणी त्यांना मंदिरात जावंच लागतं. का तर त्याने म्हणतात आयुष्यभर ते केलं आणि ते तिथं म्हातार झाल्यावर मग त्यांच्यात ते पिढीला सांगत असतात, अरे देवाचा मार्ग धर, देवाचा मार्ग धर. कारण तिथं जाणाऱ्या व्यक्तीला ना सगळं जग विसरून फक्त देवाची स्तुती आराधना करण्यामध्ये ते एन्जॉय करत असतात. हेच जगण्याचा मार्ग आहे, हा जगण्याचा मार्ग आहे. जगातले विद्वान तुम्हाला शिक्षण देणार नाही जग कसं जिंकायचं, जगात कसं जगायचं, पण पवित्र शास्त्र एक असं पुस्तक आहे ना, या पुस्तकानं भल्या भल्याला जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे. भल्या भल्याला हे दडपणाशिवाय जगवणारं पुस्तक आहे. म्हणून त्याच्याकडं आपलं लक्ष लावा. उर्वरित आयुष्यामध्ये प्रभू अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आणेल. प्रार्थना करू. आपले डोळे आपण बंद करूया. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. आपले हात सिस्टर सोंगलच्या दिशेने करू. त्यांच्यासाठी आशीर्वचन बोलू जेणेकरून प्रभूनं त्यांना आशीर्वादित करावा. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. प्रभूजी, आमच्या प्रिय बहिणीला तू अजून एक वर्ष बक्षिसा दाखल दिलेला आहे. आमच्या हातामध्ये काही नाही आहे. आमच्या हातातल्या वस्तू संपतील, त्यांचं आयुष्य मर्यादित असणार आहे. पण जे तुझ्या वचनात आज तू सांगितलं की मी त्यांच्याशी सख्य करेल, तुझा हात मजबूत आहे. प्रभूजी, माझी प्रार्थना तीच असेल, तुझ्या मजबूत हाताने त्यांना सावरून धर. अभिवचनांच्या द्वारे त्यांची बांधणी कर. आजपर्यंत त्यांना दिलेल्या सगळ्यात उत्तम देणग्याबद्दल मी तुझे आभार मानतो. परंतु प्रभू, आजच्या दिवसामध्ये जर सगळ्यात मोठा आशीर्वाद त्याचा विचार जर आम्ही केला तर फक्त देवच तो आहे, बाकी कोणीच नाही. प्रभूजी, सगळ्यांना आपलं जीवन आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, भाऊ असेल, बहीण असेल, सगळे आपल्या जीवनामध्ये रममान होतात. त्यांच्यासाठी कोणाकडे वेळ नसणार आहे, पण निरंतर ज्याचे नेत्र त्यांच्याकडे लागलेले आहेत त्याच देवाकडे त्यांचं लक्ष लागू दे. तो काळजी घेतो, तो दडपण दूर करतो, तो करार प्रस्थापित करतो. ज्याच्याकडे आमचं लक्ष लागलं, जो आमचा आनंद आहे, त्या आनंद परिपूर्ण करण्याचं अभिवचन, सांत्वन, समाधान या सगळ्या गोष्टी देतो. म्हणून देवा, मी प्रार्थना करतो आमच्या बहिणीसाठी, तुझा हात तिच्या डोक्यावर असू दे, चांगलं आरोग्य त्यांच्या ठाई राहू दे. व्यक्तिगत जी त्यांच्या प्रार्थना मुलांसाठी असतील, मुलीसाठी असतील, सुनेसाठी असेल, नातवंडासाठी असेल, या सगळ्या प्रार्थना फळाला येऊ दे. मी तुझं वचन स्वीकारत आहे. ज्याच्यामध्ये त्यांचं समाधान लपलेलं आहे, ज्या गोष्टीची ती वाट पाहत आहे, तोही आशीर्वाद त्यांच्यासाठी मोकळा कर. प्रभूजी, प्रतिदिवशी तुझ्या वचनाकडं आणि तुझ्या हाताकडे त्यांचं लक्ष लागलं जाऊ दे. का तर तूच आमच्या जीवनाचा स्रोत आहेस. चांगलं आरोग्य त्यांच्यामध्ये राहू दे. देवाच्या वचनाची भरपुरी त्यांच्यामध्ये राहू दे. प्रभूजी, जे त्यांनी तुझ्या मंदिरासाठी केलं ते तू कधीच विसरणार नाही. तुझ्या सेवकासाठी केलं ते कधीच विसरणार नाही. मी दिवे शेक भाकर एलियाला दिले तर त्याचं किती सुंदर प्रतिफळ 3.5 वर्ष तिच्या घरामध्ये पुरवठा तो केला. त्यांनी पण तुझ्या सेवकाला वाचवलंय, जगवलंय. त्यातले आशीर्वाद त्यांच्या घरासाठी एक सेवक या नात्याने तुझ्या अभिवचनांची आठवण करून मागत आहे. प्रभूजी, कोणी तुझ्या दासाला प्यालाभर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. त्यांनी तर पुष्कळ गोष्टी दिल्या. इतके आशीर्वाद दे की त्यांना आठवू दे की मी हे केलं, देवाने मला अधिक पटीनं परत केलं. ते आशीर्वाद त्यांच्यासाठी मोकळे कर. त्यांच्या बरोबर राहा. त्यांचं शरीर तंदुरुस्त ठेव. ज्या नवीन चर्च बांधलं जाईल, मंदिर बांधून पूर्ण होईल,
तर त्या सोहळ्यामध्ये मोठा आनंद करण्यासाठी ती बहीण पहिल्यांदा असू दे. तिचा परिवार तो आशीर्वादित कर. धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून सिस्टर सोमगल त्यांचा संपूर्ण परिवार यांच्याबरोबर आता आणि सर्व काळ राहो. आमेन.